सकाळी सकाळी क्लायंट आला आणि तो म्हणते, साहेब म्हणते माझ्या बायकोन म्हणते माझ्या विरोधामध्ये म्हणते 498 दाखल केली म्हणते. तर 498 दाखल केली म्हणते, त्याच्यामध्ये माझ्या नाव टाकलं, माझ्या घरच्यांचेही नाव टाकले, माझ्या बहिणीचेही नाव टाकलं, माझ्या जावयाचे नाव टाकलं, त्याच्या घरच्यांचेही नाव टाकले. म्हणे आता म्हणे कसं का करू म्हणे, मी म्हणे सांगा म्हणे. आता हे म्हणे सगळ्यांचे नावं टाकून आली म्हणे, आता म्हणे आम्ही तर जेलच जाऊ म्हणे. माझं त्याला म्हणणं होतं की बाबा रे असं काहीही होत नाही. 498A ची केस जी आहे ती पोलीस स्टेशनमध्ये जर दाखल झाली तर त्याच्यामध्ये तुम्हाला कोर्टात जाऊन बेल मिळते, किंवा जर खूप जास्त सिरियस ऑफेन्सेस असतील त्याच्यामध्ये मेन्शन केलेले तर तुम्ही अँटिसिपेटरी पण दाखल करू शकता, त्याच्यामध्ये अँटिसिपेटरी पण मिळते. तसंच तुमच्या बहिणीचे, तुमच्या जावयाचे जे नावं आहेत, जे लोक त्यावेळेला तिथे हजरच नव्हते, त्या घरामध्ये होतेच नाही, त्या लोकांचे जरी नावं असतील त्यांच्या नावं कट करण्याकरता तुम्ही क्वॉशिंग ऑफ FIR साठी हायकोर्टामध्ये जाऊ शकता. हायकोर्टात जाऊन ती FIR जी आहे ती खारिज करू शकता तुम्ही, त्यांच्यातनं त्यांचे नावं काढू शकता. आणि ज्यांचे सिरियस ऑफेन्सेस आहेत त्यांचे नावं राहतील, ज्यांचे नावं आहेत पण त्यांचं काहीही त्याच्यामध्ये कार्य नाही आहे किंवा त्यावेळेला ते उपस्थित नव्हते, तेव्हा त्या घटनेच्या वेळेलाही नव्हते आणि बाकीच्या याच्यात इंटरफिअरन्स नव्हता त्यांचा, अशांची नावं हायकोर्टामधनं क्वॉश होतात. म्हणून मी सल्ला देईल की 498A च्या केसेस ज्यांच्या झालेल्या आहेत त्यांनी क्वॉशिंग करता हायकोर्टात जावं.